नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 15व प्रकरणाला सुरुवात करतोय. संदेशवहन व प्रसार माध्यम. विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भागचा जो आपला 15व प्रकरण सुरू आहे किंवा सध्याची प्रकरणं सुरू आहे ते अत्यंत सोपी आहेत, सहज आहेत. तुम्ही फक्त 1-2 वेळा ती वाचली व्हिडिओ 1-2 वेळा पाहिला तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. सहज आणि सोपा भाग म्हणजे खरंच आपला विषय खरंच फार सोपा आहे. हे व्हिडिओ पाहताना किंवा पुस्तक वाचताना सुद्धा लक्षात येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं 15वं प्रकरण आहे त्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. आता संदेशवहन व प्रसार माध्यम, पहिली संकल्पना मी फळ्यावर तुम्हाला लिहिली. संदेशवहन, संदेश म्हणजेच काय तर माहिती, आणि वहन म्हणजे काय करणं, पोहोचवणं. माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं म्हणजेच काय, संदेशवहन. तुम्हाला आलेला व्हॉट्सअपला मेसेज हा संदेशवहनाचा भाग आहे. टीव्हीवरती आलेली बातमी हा संदेशवहनाचा भाग आहे. मोबाईलवरती तुम्ही एकमेकाला कॉल करून पोहोचवलेली माहिती हा संदेशवहनाचा भाग आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी काय करताय की आपण म्हणूया टेलिव्हिजन किंवा एखादा टेलिव्हिजनवरती काय पाहताय की क्रिकेटचा सामना पाहताय, हा संदेशवहनाचा भाग आहे. संदेशवहन आणि प्रसार माध्यम. आता संदेशवहन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी किंवा पोहोचवणं म्हणजे संदेशवहन. आणि संदेशवहन कोण करतं तर प्रसार माध्यम करतात. मग मी काय म्हणलं, संदेशवहन कोण करतं तर प्रसार माध्यम करतात. प्रसार माध्यमांचं हे काम आहे की संदेशवहन करणं. संदेश म्हणजेच माहिती, माहितीचं वहन करणे म्हणजे संदेशवहन, आणि ही करणारी साधने म्हणजे प्रसार माध्यमे. मग आता कोणकोणती प्रसार माध्यम आहे या ठिकाणी मी काही लिहिले बघा. टीव्ही हे प्रसार माध्यम आहे, रेडिओ हे प्रसार माध्यम आहे, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, तुमच्या घरी येणारं पत्र असेल. तुम्ही काय संदेशवहनाची माहिती तुम्हाला बघा आहे का, वेगवेगळे ऍप असतील पण आता ऍप आपण मोबाईलमध्येच घेतले, आणि इंटरनेट आहे ते सुद्धा मोबाईलशी सध्या रिलेटेड फार झालेलं आहे. रेडिओ, टीव्ही किंवा आपण मी तुम्हाला म्हणलं की टपाल व्यवस्था असेल, यांच्या सहाय्याने सुद्धा म्हणून आपण की संदेशवहन केलं जातं. ही सुद्धा काय आहे, प्रसार माध्यम. प्रसार माध्यम कोणाला म्हणायचं, संदेशवहन करणारी साधनं म्हणजे प्रसार माध्यम. तर ही तुम्हाला फार चांगली परिचित आहे. म्हणजे आम्ही लहान असताना एवढा ह्याचा विकास नव्हता. वरची दोन आम्ही लहान असताना पाहिलेली होती, पण तुम्हाला कळते असं मोबाईल आणि इंटरनेट तुमच्या वापरातले आहे. यांच्या मागची जी पिढी आहे आमच्या आई वडिलांची, तुमच्या आजी आजोबांची, त्यांनी टपाल व्यवस्था चांगल्या पद्धतीने संदेशवहनाची पाहिली होती. आता ती फार कमी झालेली आहे. हे दोन सुद्धा आता कमी झालेले आहेत फार, आणि हे जे पुढची इंटरनेट आणि मोबाईल आहे यांचा वापर प्रचंड वाढलेला आहे. आता ही जी प्रसार माध्यम आहे ते प्रसार माध्यमांचे म्हणून आपण की अत्यंत काही फायदे आहेत किंवा अतिशय चांगले काही परिणाम प्रसार माध्यमांचे तुम्हाला दिसून येतील. मुद्दा घेऊया पुढचा आपण, प्रसार माध्यमांचे उपयोग किंवा प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम. प्रसार माध्यमांचे पुस्तकानुसार जाऊया, चांगले परिणाम. आता चांगले म्हणजेच म्हणूया उपयुक्त, किंवा बाबा कोणते असे त्याचे परिणाम झाले की जे आपल्यासाठी उपयुक्त आहेत. प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम. आता कोणकोणते बघा प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळते. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की सगळ्यात महत्वाची बाब की संदेशवहनाची जी देवाणघेवाण होती ती सहज आणि सोपी झालेली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कुठलीही घटना तुमच्यावरती कुठलाही वेळ न घालवता, तुम्ही कुठलाही श्रम न घेता, पैसा जास्त न खर्च करता तुमच्यापर्यंत पोहोचते. तर पहिली बाब की माहितीची देवाणघेवाण फार सुलभ झालेली आहे. सहज पद्धतीने माहितीची देवाणघेवाण केली जाते, म्हणजे देवाणघेवाण सुलभ झाली. दुसरा मुद्दा की वेळ, पैसा, श्रम यांची काय झाली, बचत झाली. म्हणजे व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक न्यूज विदिन सेकंदामध्ये कळते. म्हणजे तुम्हाला पहिला म्हणून आपण की टपाल व्यवस्थेमध्ये वेळ खाऊ होता तो नाही राहिला. खर्चिक सुद्धा ती बाब होती. आता खर्चिक मोबाईल काय कमी खर्चिक आहे अशातला भाग नाहीये, पण त्याच्या तुलनेनं आपण म्हणूया की त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती याची तुलना करता तुझा ह्याला खर्च देखील परवडला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे वेळेची बचत आहे, पैशाची बचत आहे, श्रमाची बचत आहे. हा एक महत्वाचा मुद्दा यामधला आहे. अजून काय सांगते की समजा एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती तुम्हाला माहिती आहे की भूकंप येतो, कधी पूर येतो, बरोबर ना. आता आपल्याकडे गत 2 वर्षी आपल्या कोल्हापूर भागानं पूर अनुभवला. कोल्हापूर, सांगली भागानं, इतर ठिकाणी तुम्ही पाहिले की सुनामी सारखी स्थिती उद्भवते. मागे इंडोनेशियामध्ये किंवा जपानमध्ये फार मोठा सुनामी येऊन गेला होता. भूकंपासारखी
परिस्थिती उद्भवते. मग अशा वेळेला पूर्व सूचना देण्यासाठी याचा वापर फार मोठा होतो. म्हणजे पाऊस पुढच्या 2-3 दिवसामध्ये तिथलं वातावरण कसं राहणार आहे हे आपल्याला आज कळतं. म्हणजे तुम्ही जर न्यूज ऐकत असाल किंवा तुम्ही जर या प्रसार माध्यमामध्ये असणारी जी काही हवामानाशी संबंधित जी ॲप आहेत मोबाईलवर, त्यांचा जर तुम्ही थोडंसं ते पाहत असाल तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी थंडी फार पडली होती आणि ह्याची पूर्वकल्पना त्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वीच दिली होती. आता या 2 दिवसामध्ये म्हणजे मी ज्या वेळेला हा व्हिडिओ तयार करतोय साधारणतः आता 31 मला वाटतंय 26-31 दरम्यान हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल, बरोबर ना. पण त्यावेळेची थंडी कमी झाली असणार आहे. आता 25-26 बघा, 24-25-26ला थंडी खूप होती आणि 1 तारखेच्या दरम्यान ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्यावेळेला थंडी फार काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे 5-6 दिवस अगोदरच त्या थंडीची तुम्हाला कल्पना देता येते. हे सगळं जे आहे ते सगळं तुम्हाला या आपण प्रसार माध्यमांच्या सहाय्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवता येते. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देता येते, तुम्हाला जाणीव करून देता येते आणि हा सर्वात मोठा काय आहे, फायदा यामध्ये आहे. तर नैसर्गिक आपत्तीपासून आपलं काय केलं जाते, संरक्षण केलं जाते, त्याची पूर्वकल्पना तुम्हाला देता येते. शिवाय बघा की आपल्या जीवन पद्धतीमध्ये सुधारणा होते. जीवन पद्धत आपली जगण्याची पद्धत, आपण जे म्हणू आपण की अन्न असेल, शिक्षण असेल किंवा रोजगार असेल, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत यामध्ये सुद्धा सुधारणा झाली. कारण काय झाले की तुमच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचतायत ना. किंवा हे अन्न, आता समजा कोरोनाचा महामारीचा जो कालावधी आहे यामध्ये काय झाले की मोबाईल थ्रू तुम्हाला कळालेलं आहे की कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक आहेत, तुम्ही काय न करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे. तुमचं जीवनमान काय झालं, सुधारलंय. आरोग्याच्या चांगल्या सवयी लोकांच्या पर्यंत पोहोचवता आल्या. तुम्ही पाहता मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती बऱ्याचदा अशा न्यूज असतात की ज्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे सरकारला देखील ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात, कारण ती प्रसार माध्यमं आहेत. म्हणून तुम्ही पाहता की बीडी सिगारेट पिऊ नका असे टीव्हीवरती लागलेली तुम्ही जाहिरात पाहिली असेल. म्हणजे आरोग्यमान सुधारण्यासाठी केलेलं आहे. किंवा रोजगाराच्या सुविधा असतील तर त्याची ऍड तुम्हाला टीव्हीवरती पाहायला मिळते. शिक्षणासंदर्भातल्या सुद्धा तुम्हाला बातम्या टीव्हीवरती पाहायला मिळतात. म्हणजे तुमची जी जीवनमान आहे, जीवन पद्धती आहे, आपण ते काय म्हणूया, ते उंचावणार आहे आणि हे सर्वात महत्वाची काय आहे, बाब आहे. आता याशिवाय बघा की व्यापार आणि उद्योग यामध्ये देखील वाढ तुम्हाला प्रसार माध्यमामुळे निर्माण झालेली पाहायला मिळेल. व्यापार आणि उद्योग कसा वाढेल, मी तुम्हाला आताच म्हटलं की टीव्हीवरती तुम्हाला वेगवेगळ्या ऍड पाहायला मिळतील, बरोबर ना. अगदी कोलगेटच्या ह्याच्यापासून ती इतर सर्व जे आहेत सर्वांच्या बाबतीत तुम्हाला म्हणू आपण की यामध्ये बदल झालेला दिसेल. आता यामुळे काय होईल की यामुळं जे प्रोडक्ट आहेत नवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील. लोकांना एवढी कोलगेट का माहित आहे, कारण त्याची टीव्हीवरती लागणारी जाहिरात, म्हणून ती माहित आहे. आणि त्यामुळे काय झालं की लोकांचा त्यातला वापर काय झाला, वाढला. म्हणजे अशा पद्धतीनं व्यापारामध्ये वाढ होईल, उद्योगामध्ये वाढ होईल आणि म्हणून आपण की आर्थिक भरभराट मोठ्या प्रमाणावरती होईल. आता पुढचा मुद्दा आहे बघा, जे 3 महत्वाचे मुद्दे आपण घेतल्याशिवाय 2 घेतले. पहिला घेतला की संदेश मोहन सहज आणि सोपं झालं. दुसरा घेतला वेळ पैसा सर्वांचे काय होते, बचत होते. तिसरा घेतला नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना देता येते. चौथा घेतला जीवन पद्धती काय होईल, बदलेल. आरोग्य असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, या संदर्भानं तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल आणि आपलं जीवनमान अधिक चांगलं काय होईल, उंचावेल. पुढचा घेतला व्यापार आणि उद्योग, यामध्ये काय होईल, फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आता पुढचा मुद्दा घेऊया की बऱ्याच तुम्ही पाहिलं असेल की काही सामाजिक समस्या असतात. हुंड्याची समस्या आपल्याकडे असेल, स्त्रियांच्या संदर्भात असणारं जे छळ आहे त्याची एक म्हणून आपण समस्या असेल, स्त्री भ्रूण हत्येसारखी समस्या असेल. मग ह्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत या सामाजिक समस्या बाबतीत लोकांची संवेदनशीलता वाढवणं गरजेचं आहे. संवेदनशीलता, लोक संवेदनशील त्या संदर्भाने असले पाहिजे. किंवा कुठं स्त्रियांच्यावरती अन्याय होतो तर हे चुकीचं आहे, ही भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या होत आहे तर हे चुकीचं आहे, ही भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणजे लोकांच्या मध्ये संवेदना निर्माण केल्या पाहिजेत की जे सामाजिक प्रश्न आहेत त्याबद्दल.
उदाहरणार्थ बघा की आता ऊसतोड कामगार आता तो सीझन सुरू आहे आणि हे ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही, मग याविषयी सुद्धा आपली संवेदनशीलता असली पाहिजे. आणि मग जर याविषयी तुमची संवेदनशीलता असेल तर ह्या संवेदनशीलता वाढवण्याचं काम किंवा लोकांना संवेदनशील बनवण्याचं काम हे प्रसार माध्यम करतात. कसं? तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचदा जाहिरात तशा संदर्भाने लागतात, बरेच ते कार्यक्रम तसे असतात, फक्त जाहिरातच घेऊ नका किंवा स्त्री भ्रूण हत्या टाळली पाहिजे या संदर्भानं टीव्हीवरती बऱ्याचदा अशा तुम्ही पाहिलं असेल की कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. एखादे वक्ते तुम्हाला त्या ठिकाणी आणले जातात आणि ते वक्ते ह्याचे दुष्परिणाम समजावून सांगतात. एखादे अभ्यासक असतात, ज्येष्ठ साहित्यिक असतात आणि ते मग ह्या सामाजिक प्रश्नाविषयी काय करतात, बोलतात. तर ही जी संवेदनशीलता आहे ती वाढवण्यासाठी ही प्रसार माध्यमं महत्त्वाची कामगिरी बजावतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 5-6 मुद्दे घेतले आणि या 5-6 मुद्द्यांच्या सहाय्यानं प्रसार माध्यमं कशी उपयुक्त आहेत, कशी चांगली आहेत याच्यावरती चर्चा केली. यामध्ये वेळ, पैसा, श्रम यांची बचत असेल, माहितीची सहज पद्धतीने देवाणघेवाण असेल, जीवनमान उंचावणं असेल, व्यापार आणि उद्योग वाढ असेल आणि आपण एक घेतला होता की लोकांच्या मनात संवेदनशीलता निर्माण करण्याचं असेल. तर असे वेगवेगळे मुद्दे आहेत की हे मुद्दे आपल्याला प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम सांगतील. आता विद्यार्थी मित्रांची दुसरी जी बाजू आहे त्याकडे जाऊया की प्रसार माध्यमांचे हानिकारक परिणाम. आता याचे हानिकारक परिणाम फार मोठे आहेत. आता प्रसार माध्यम कुठली हे काय आता मी घेतलं तुम्हाला की टीव्ही असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल, हे सगळी काय आहेत, प्रसार माध्यम आहेत. मग आता ह्यांचे भरपूर हानिकारक परिणाम आहेत. जसं की बघा की पहिला मुद्दा आपण घेऊया की शारीरिक परिणाम. मानसिक सुद्धा घेऊया पण शारीरिक घेऊया. आता आमचा जो काळ होता तो लहानपणीचा म्हणून की आम्ही टीव्हीकडे तर टीव्ही पाहायचोच, म्हणजे न पाहत नव्हतं म्हणणं चुकीचं ठरेल. टीव्ही पाहायचो पण टीव्ही ठराविक वेळेच पाहिले जायचे, कारण असे प्रोग्राम इतके नव्हते की पार आम्ही त्यामध्ये अडकून बसतो. ठराविक सिरियल सोडल्या तर टीव्ही पाहण्याबरोबरच खेळण्याकडे फार मोठं लक्ष होतं. आता काय झालंय की आता मुलं त्याच्याशी टोटली अटॅच झाले, मुलंच नाहीत, घरातली सगळीच माणसं. म्हणजे एव्हा तुमच्या आई वडील असेल किंवा आता आमच्या आई वडील असेल ते मी पाहतोय की कंटिन्यू आपला मोबाईलचा वापर सुरू असतो, कंटिन्यू आपण मोबाईलशी अटॅच असतो. एक व्यसन लागल्यासारखं, वेळ लागल्यासारखं आपल्याला मोबाईलमुळे झालेलं आहे. आता याचा परिणाम काय होतो की पहिले शारीरिक परिणाम आपण बघूया. मी तुम्हाला म्हणलं की लहान मुलं खेळायची, आता खेळांचं प्रमाण फार कमी झालं आणि मग मोबाईलचं प्रमाण वाढले, टीव्हीचं प्रमाण वाढले आणि यामुळे मग डोळ्यांचे विकार व्हायला लागले. मी यावर्षीची जर बातमी आहे तुमच्या कानावरती आले असेल तर लहान मुलांच्या डोळ्यांचा जो कर्करोग होतो त्याचं प्रमाण खूप पटीनं वाढलेलं आहे. का? कारण वारंवार ते मोबाईलचा वापर करतात, मोबाईल जवळून पाहतायत, त्या मोबाईलमधून बाहेर पडणारे किरण डोळ्यावरती परिणाम करतायत. आता एक काळ होता की अमेरिकेसारख्या देशामध्ये मुलांच्यात लठ्ठपणाची समस्या होती, आता ते आपल्या भारतामध्ये देखील आलेली आहे, कारण मुलं घर सोडत नाहीत. म्हणजे वाढलेलं वजन ह्या वयामध्ये कधीच विचार वजनाचा कोण करावा अशी स्थिती नव्हती, तो आता करावा लागतोय. कमरेचे मणक्याचे दुखणे असतील, डोळ्याचे दुखणं असेल, याशिवाय मी तुम्हाला म्हणलं की डोळ्याचं आहे, कमरेचं आहे, मणक्यांचं आहे, वाढलेलं वजन आहे, ह्या शारीरिक समस्या निर्माण झाल्या आणि जी अंगातली जी स्फूर्ती होती ती कमी झाली, कारण हालचालच मंदावली. ज्या स्नायूंचा वळकटपणा होता तो देखील कमी झाला. म्हणजे दुखणं वेगळं आणि शरीर कमजोर झालं हा भाग वेगळा. म्हणजे शारीरिक दुष्परिणाम फार मोठे. बरं, मानसिक दुष्परिणाम सुद्धा तसेच आहे. सारखं टीव्ही बघत बसल्यावर तुम्ही बघा ना, कंटिन्यू टीव्ही बघा, त्याचा परिणाम काय होतो तर थकवा येतो, डोकं जड येतं, चिडचिडपणा वाढतो, मानसिक शांतता काय होते, भंग होते, परत नीट झोप लागत नाही. कंटिन्यू जर तुम्ही टीव्ही पाहत असाल तर तुम्ही कंटिन्यू मोबाईलचा वापर करता आणि मोबाईलचा वापर केल्यानंतर सुद्धा अशांत असं वाटतं. म्हणजे अशांत वाटणं, चिडचिड होणं, बरोबर ना, एकलकोंडेपणा वाढणं. काही मुलांच्या बाबतीत बघा एकटंच बघावं होतं, एकटंच घेऊन बसतं मोबाईल, म्हणजे हा एकलकोंडेपणा आहे. आणि हा एकलकोंडेपणा वाढणं, अशा वेगवेगळ्या समस्या यामध्ये निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे मानसिक समस्या, मनोविकार निर्माण होणं, एक पहिला आपण घेतला शारीरिक, दुसरा आपण घेतला मानसिक. आणि या शारीरिक आणि मानसिक
दुष्परिणाम यामध्ये पाहायला मिळतात. आता याशिवाय बघा की बऱ्याच व्यक्ती काय करतात, या सर्वांचा वापर सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी देखील करतात. सामाजिक स्वास्थ्य, समाजाचे काही स्वास्थ्य आहे, जसं आपल्या प्रत्येकाचे आरोग्य आहे तसं समाजाचे सुद्धा एक आरोग्य आहे. आणि मग सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच काय, शांतता नष्ट झाली, समाजाची प्रगती झाली पाहिजे, लोक एकत्र आले पाहिजेत, एकत्र येऊन विधायक चांगलं काम केलं पाहिजे. पण हे सामाजिक स्वास्थ्य सुद्धा काय होतंय, हरवतं. कसं हरवतंय, तर बऱ्याचदा काय होतं, तुम्ही बघता की व्हॉट्सअपवरती एका दुसरा असा मेसेज येतो की जो लोकांना भडकवतो. मग तो जाती धर्माविषयी असेल, राजकीय असेल, एखाद्या म्हणून आपण की घडलेली घटना नसेल पण एखाद्या स्त्रीविषयी लिहिलं असेल, तर मग अशामुळे काय होतं की जे समाजाचं स्वास्थ्य आहे, आरोग्य आहे, ते सुद्धा काय होतंय, धोक्यात येते. म्हणून बघा की हे फार चुकीचे म्हणून हे परिणाम या प्रसार माध्यमांचे होत आहेत, आरोग्य धोक्यात येत आहे. ते शारीरिक मी तुम्हाला बाबी सांगितल्या, मानसिक सांगितल्या, आणि सामाजिक स्वास्थ्य काय झाले, बिघडते. लोकांचा एकोपावरती परिणाम होतोय, लोकांच्या म्हणून आपण एकत्रित येण्यावरती परिणाम होतोय. जे सामाजिक सलोख आहे, आपापसात बंधुभाव आहे, प्रेम आहे, यावरती सुद्धा याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. तर म्हणूया की हा एक फार मोठा काय आहे, विपरीत परिणाम तुम्हाला हा पाहायला मिळेल. तर हे प्रसार माध्यमांचे परिणाम बघा, आपण बघितले, वाईट सुद्धा बघितले, शारीरिक बघितले, मानसिक बघितले आणि सामाजिक बघितले. 3 टप्प्यामध्ये ह्या प्रसार माध्यमांचे होणारे परिणाम आपण पाहिले. तर अशा पद्धतीनं की ह्या प्रसार माध्यमांचा वापर आपण करायला हवा, पण गरजेपुरता करायला हवा. तुम्ही मोबाईल पासून लांबच राहायला हवं. तुम्ही कधी काही काळ मोबाईलचा वापर करू शकता. आता ह्या मी म्हणेन की सध्या तुम्ही पाहताय की ते शिक्षण तुम्हाला दिलं जाते, हे या इंटरनेटच्या सहाय्याने दिलं जाते, मोबाईलच्या सहाय्याने दिलं जाते. बऱ्याचदा पालक आम्हाला सांगत असतात की बरेच जी मुलं आहेत, ती मुलं काय करतायत की कंटिन्यू ते मोबाईल घेऊन बसतायत. 10-15 मिनिटं आलेला व्हिडिओ पाहायचा आणि मग लगेच काय करायचं, तो व्हिडिओ बाजूला ठेवायचा आणि दुसरं काहीतरी काढायचं. म्हणजे कंटिन्यू मोबाईल बरोबर आहे, झोपताना मोबाईल बरोबर, झोपेतनं उठलं तरी मोबाईल बरोबर, आंघोळीला, त्याच्या अगोदरच्या क्रियेला, त्याला पण मोबाईल बरोबर. म्हणजे हे फार चुकीचं व्हायला लागलंय. व्यसनाधीनता मोबाईलची फार काय झालेली आहे, वाढलेली आहे. तुम्ही वापर जरूर करा, पण ते वापर करताना तुम्ही तुमचा ट्रॅक सोडणार नाही याकडे लक्ष द्या. आणि आता वाहत गेल्यासारखा जर तुम्ही मोबाईल, टीव्ही यांचा वापर करायला लागला तर ते तुमच्यासाठी काय आहे, धोकादायक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल हे एक साधन आहे जे आपल्या प्रगतीसाठी गरजेचं आहे. इंटरनेट सुद्धा असंच आहे की ते म्हणजे विश्व नाही, ही बाब लक्षात घ्या. अन्यथा आपण बघतोय की मानसिक परिणाम याचे फार मोठे दिसत आहेत. मोबाईलचा वापर करू दिला नाही, गेम खेळू दिली नाही, म्हणून ते पबजी सारखे गेम आता बरं झालं बंद झाल्या त्या, की यामुळं मुलं घरातून निघून जाणं, अगदी आत्महत्येचे धमकी देणं, असं घाणेरडे प्रकार मुलं करताना दिसत आहेत. तर आपण या संदर्भाने काय व्हावं, सावध होणं गरजेचं आहे. ठीक आहे, या प्रकरणाचा स्वाध्याय काय करा, सोडवा. ठीक आहे, धन्यवाद.